ओके, सो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर आता आपण चाललेलो आहोत आपल्या घेतलेल्या नवीन बाईकसाठी काही इन्स्टॉलमेंट्स करायला. यस, या बॅगेत फक्त रेनकोट, DJIचं आपलं जे ॲक्शन कॅमेराचं बॅग होती ती आहे, आणि हे आज शूज घालणार आहोत, कार्गो पॅन्ट, हा शर्ट, अँड वी आर रेडी. तर आता इथून चाललो आपण रत्नेश्वरीच्या देवळामध्ये, पाया पडून तिथून निघू डोंबिवली साईडला, नवी मुंबईच्या थोडा पुढेच अजून. आणि तिथे जाऊन एक शॉप आहे, तिथे क्रॅश गाडी इन्स्टॉल करणार आहोत आपण आज विस्टॉमला, आणि काय ॲक्सेसरीज घेणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. आणि खूप लेट झालेत, पोरं मला शिव्या घालणार आहेत. किती वाजत बघा, 10:30. 9ला निघणार होतो आम्ही आज, आणि एक्स्ट्रीम लेट झाला आहे मला, कारण की एकुलती एक सुट्टी असते माझी आज, तर मस्त झोपलेलो. सो यस, सुरू करूया. ओके, सो फायनली आपण आलेलो आहोत आपल्या फर्स्ट एव्हर ऑफिशियल मोटो व्लॉगवर, ज्यामध्ये आपल्याकडे अजूनही सध्या प्रॉपर गिअर्स नाही आहेत, बट पद्धतशीर आपल्या चारही मेंबरकडे हेल्मेट आहे. अँड यस, आज आपल्या 2 बाईक्स आहेत, एक बुलेट 350 आणि एक विस्टॉम 250. तर आता आपण आलेलो आहोत सो कॉल्ड फेमस उरण हायवे, आणि ते पोलीस आलेत. आपली 60ची स्पीड होती, आय गेस 50चा लिमिट आहे. जस्ट प्रे. अरे हां, आपली प्लेट नंबरच नाही आहे. तर यस, आता आपण एक 15 ते 20 मिनटात पोचून जाऊ रत्नेश्वरीच्या देवळाजवळ, आणि तुमच्यासाठी असेल ते इन 3, 2, 1 लेट्स गो. हे वी गो, आम्ही जसकारकर. सो फायनली पोचलेलो आहोत आपल्या गावात, श्री रत्नेश्वरी देवी मंदिर. कसं वाटतं, काय बोललं? कुठे हरवलेला? तो उलवेच्या ब्रिजवर चढलास ना, आणि तो नंतर रिअलाइज झाला नाही की तिथे नव्हतं चढायचा, मग तू फिरून परत त्या आपल्या नेहमीच्या रस्त्याने गेला. हॅपी बर्थडे. आता आपण निघालेलो आहोत रत्नेश्वरी देवळातून डायरेक्टली डोंबिवलीला. यस, आय नो खूप लांबचा रस्ता आहे, पण डोंबिवलीला एकाच कारणाने चाललो की इथे एक खूप चांगला बाईकचा एक दुकान आहे, जिथे खूप ॲक्सेसरीज वगैरेचे ऑप्शन्स वगैरे मिळतात, आणि आपण त्यांना ऑलरेडी इन्क्वायरी केलेली आहे. जे गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्या सर्व तिथे अवेलेबल आहेत, म्हणून आपण इतका लांबचा रस्ता काढतो, आणि हळूहळू करून अशा छोट्या मोठ्या राईडची सवय लावून घ्यायला तर लागेलच. त्यामुळे चला प्रवास सुरू करूया, आणि बघूया आपल्याला काय काय कसं कसं मिळतं आहे, आणि किती किती ॲक्सेसरीज आज इन्स्टॉल होतात. सो यस, Today I want to talk about how to perfect your sumo deadlift. सो फायनली आपण आलेलो आहोत बायकर्स घ्यायला डोंबिवली. एक्सपेक्टेड टाईमपेक्षा फास्ट चालू आहे, थँक्स टू कृष्णा बुलेट रायडर, पिलियन पारस, आणि आपला गाईड. काय बोलतात रे तुझ्या त्या बुलेटच्या मॅपच्या याला? नेव्हिगेटर कैवल्य. तर बघूया किती बिल फाडतोय आज बाईकच घ्यायला. मी एक्सपेक्ट नव्हतं गेला की असं इतकं ॲक्सेसरीज असतील एवढं. मी होतं की असं साधा एक गॅरेज असेल, आणि गॅरेजमध्ये ते 2-3 आयटम असतील ते आपण इन्क्वायरी केले. इंस्टाग्रेट पण मी जास्त बघितलं नाही, डायरेक्ट जाऊ शकतो. नाही करत ऑलमोस्ट खूप सामान आहे आमच्याकडे, प्रत्येक ॲक्सेसरीपासून प्रत्येक काय बोलतात आपला टॉप बॉक्स, हेल्मेट, आणि इधर गियर्स पण आहेत, ग्लव्स पण आहेत रे इथे. सर आपका नाम बताइए? विशाल. ओके, सो विशाल सर से अभी हम मिले. अभी यहाँ पे देखते हैं कि हमारे बाइक के लिए जो जो नेसेसरी है वो हम लगाएंगे. तो अभी सर आपके हिसाब से अभी विस्टॉम लिए अपने, तो गार्ड कौन सा बेटर रहेगा? आपने गार्ड बेटर है.
मोटो डार्क। इसमें ड्यूल प्रोटेक्शन रहता है, उसमें हमारा इंजन भी कवर होता है। हाँ और पूरी फेयरिंग टैंक वगैरह सब कवर हो जाता है उसमें। ओके। और इंस्टॉलेशन सब आप करके देते हो ना आपके हाथ में ना? बाहर हमारा पर्सन रहता है, इंस्टॉलेशन आपको मिल जाएगा यहाँ पे। और हमारे पास सब प्रोडक्ट सील पैक्ड मिलेंगे। ओपन नहीं रहेगा? ओपन नहीं रहेगा। ये वी-स्ट्रॉन्ग का गार्ड है, प्रॉपर पेटी बैग, प्रॉपर सील पैक्ड रहेगा विथ स्लाइडर्स आएंगे। अच्छा स्लाइडर्स भी होते हैं क्या इसमें? यस, आपको ऑल अलाइनमेंट्स मिल जाएंगे इसमें। बाकी जब भी गाड़ी पे इंस्टॉलेशन हो जाएगा विथ अलाइनमेंट्स, तो आप बाकी पिक्चर आप देख लीजिएगा गाड़ी का लुक कैसे चेंज होता है। ये मैनुअल है, अगर कोई खुद से भी कर सकता है, बट थोड़ा सा हार्ड है इसमें, तो प्रोफेशनली वो बेटर रहेगा। बट घर पे भी इजीली कर सकते हैं, ऐसा कुछ नहीं, बहुत प्रीमियम है इसका। तो ये अगर जाना से वो मोटोडोर को ले तो थोड़ा सा पतला आता है मोटोडोर का, ये अच्छा, लेकिन क्वालिटी या जाना भी अच्छा है। कोई अगर हेवी वेट से है वो अगर चढ़ रहा है इसके ऊपर तो ये जरा सेफर साइड है, पैर रखने में बहुत कंफर्टेबल रहेगा। तो ये पेन चालू सब है। ठीक है, तो ये ओपन का ऐसा रहेगा कुछ, इतना पैर बैठ सकता है इजीली। ये मतलब आपका सायलेंस से भी प्रोटेक्ट हो जाएगा। बघितला का इथे हा विषय असा आहे की जर हा लावला ना तर सायलेन्सर पण प्रोटेक्ट होतो आहे, आणि जरा आपल्या फॅमिली आणि मित्रांमध्ये सर्वच लोक हेवी कॅटेगरीमधले आहेत, पाय देऊन त्याची बांगडी नको व्हायला म्हणून हाय क्वालिटीचा लावायचं म्हणून तो जाणं कन्फर्म झाले. अजून बघूया काय काय लावता येईल. टॉप बॉक्स कितने तक जाते हैं यूजुअली? 8,000 रुपये में आपको मिलेगा। तो कितना लीटर का है? 45 लीटर्स का आएगा। अच्छा, अंदर लेदर फिनिशिंग है पूरा। इसको बेस्ट प्लेट देते हैं। ओके ओके ओके, बैक प्लेट. इसके बाद आपको बैकलेस्ट फ्री आता है। अच्छा, ये लई उसी पण है फ्रीज होगा. स्पेयर में लॉक आते हैं। ओके, जस्ट इन केस ब्रेक डाउन होता है, कभी ख़राब होता है। और 2 चाबी एक्स्ट्रा मिलता है, 4 चाबियाँ मिलती है टोटल। हाँ, 2 रिफ्लेक्शंस मिलते हैं, ओके. प्लस अलाइनमेंट्स आएंगे। ओके, और ये मैटिंग भी वो ऑलमोस्ट 70 वाला मैटिंग जैसा है ना, कार में जैसे इंस्टॉल करते हैं. क्वालिटी एकदम प्रीमियम है, प्राइस रीजनेबल है। कितना बोला आपने इसका प्राइस? इसका प्राइस 8,000 रुपीज़। 8,000. ये कौन सी कंपनी का है? मोटो जीनियस कंपनी का है, MG। और ये मैं क्या बोल रहा हूँ, ये जो टॉप बॉक्स है इसकी क्वालिटी नहीं क्वांटिटी और रहती है क्या 45 से भी ऊपर, या ये कैपेसिटी बढ़ती है, 45 55 आती है। मैक्सिमम कैपेसिटी कितनी होती है? जो 55 बड़ा आता है। 55, उसके नीचे फिर 45, ये जो है, और 45 के नीचे फिर नीचे आएगा अपना 38। मतलब ये एवरेज साइज होगा ऑलमोस्ट ना. तो कितना डिफरेंस होता है 10 लीटर्स के हिसाब से हाइट और हाइट में इतना ही रहता है, ड्रेस में बढ़ता है। अच्छा, ये इतना, तो ये विड्थ में बढ़ता जाएगा, इतना बढ़ेगा सारे को. इसमें ये ऑप्शन है और कौन सा है? ये थोड़ा एक्सपेंसिव जाएगा. तो एक्सपेंसिव जाएंगे। जाना ब्रांड है, खाना का कितना तक आता है? 10,000 रुपीज़ है। ओके, और इसके अंदर भी वो जो अंदर बेस्ट प्लेट आएगा, पर इसमें आपको पीछे का बैकलेस कुशन रहता है वो नहीं आहे. मटेरियल कौन सा आहे बोला? ॲल्युमिनियम आहे. तर आता इथे क्रॅश गार्ड, पिल्यांचं जे फूटचं एक्सटेंडर असतं ते आणि स्टँडचं एक्सटेंडर असतं ते, या 3 गोष्टीचा बजेट ठेवून आलेलो मी. तर कायला विषय असतंय का तुम्ही? हा आवडला आहे मला. 8,000चा आहे, बॅकरेस्ट वगैरे आहे, चुंबन आहे. तो बजेट आहे तर डायरेक्ट 8,000 वाटत आहेत रे, आणि मला हळूहळू सर्व घ्यायचं आहे. जर हा मी घेतला तर मला 100% कमीत कमी 4 ते 5 ठिकाणावरून शिवाय नाही कंटिन्यू नॉनस्टॉप जोरात. त्यामुळे मी जाम विचार करतोय, समजत नाही घेऊ नको घेऊ. आणि बा हा पण GSचा विंडशिल्ड आहे,
इथं MRP 2200 इथं याची आहे मस्त. पण आय थिंक की अपकमिंग 6-8 मंथ्स मी त्या लगेच लॉंग ट्रिपला नाही जाणार आहे. 2-3 दिवसाच्या ट्रिपला तर जाईनच, स्टे वगैरे स्टेकेशन असा लॉंग राईडला नाही. त्यामुळे ते असं एकदम मेजर चेंजेस नाही घेते. तर आता विचार करतो हळूहळू क्रॅश गार्ड इन्स्टॉल करायला घेतलं. रायनॉक्सचं ग्लव्ज घ्यायला माहीमला जायला लागला असेल, इथे त्याचं शोरूम आहे. बट इथे आपले जे ओनर आहेत ते बोलत आहेत की ह्यामधला जो फॅब्रिक आहे तो जरा क्वालिटी आहे कम्पॅरेटिव्ह रायनॉक्स. तर हा आवडला आहे. हे कलर दाखवतो पारस. हा कलर एकदम किंग वाटतोय. अजून बघतोय ऑप्शन, बट हा एक साईडला ठेवायची इच्छा झाली. बॅक रेस्ट आहे, बॅश प्लेट आहे आणि 70 मॅटिंग आहे. MGचा आहे. MG गॅरेजचा युजला 12-11 हजारांपर्यंत भेटतो. इथं आपल्याला हा हे ओनर्स आपल्याला 8पर्यंत देतात हा सेम प्रोडक्ट. यामध्ये एवढाच आहे की ब्रँड नेम आहे झानाचा, त्यामुळं 2000चा फरक आहे. प्लस आतमध्ये मॅटिंग ऑलमोस्ट सेम आहे 70वाली. बॅश प्लेट पण त्यांचीच भेटते, पण बॅक रेस्ट जे आहे MGमध्ये भेटते त्या याच्यामध्ये नाही भेटत. आणि झाना ब्रँड नावाजलेला असल्यामुळं ही जी क्वालिटी आहे साईडवाली जी ओव्हरऑल ॲल्युमिनियमची सेमच आहे. 19-20 खरंच 19-20चा फरक आहे. पण जी 20 आहे तो हा आहे 19 आहे तो आहे. जरा कन्फ्युजन आहे. पण त्या 19-20साठी 2000 एक्स्ट्रा पण पे करायला लागतं आहे. आणि हा वर आहे पण आहे याला कॅरी करायला. हा विषय नाही. याला असं 2 आहेत. हां ते पण आहे ना रे, 2 आहेत त्याला एक याला 2 आहेत. ये अपने जो वाइजर है उसके पीछे नीचे रहेगा और ये ऊपर आएगा और इस पे अपन मोबाइल वाइजर के अंदर ही रहेगा. अंदर हाँ बराबर समझ और गए. ये ऐसा लगेगा और ये आपके फेस के यहाँ पे फेस के अपनी तरफ आएगा ऐसा. और इस पे अपन मोबाइल होल्डर या कुछ भी मोबाइल होल्डर वो कैमरा माउंट हो गया. लहानाचा GPS किंवा मोबाईल होल्डर असतो ना माउंट करायला, जो वायझर आहे आपल्या 20 दिसते. आता लावल्यावर तर दिसेल, पण यावर असं थोडा इझी पडतो. हा ही रॉड आहे ना, यावर मोबाईलचा माउंट लागतो आणि इथं मोबाईल आपल्याला दिसतो. असं खर्चावर खर्च समजत नाही कुठे थांबू स्वतःला. काय करू, काय आता घेतलं आहे तर करायचं आहेच. चल आपले MMF मैत्री मोकल फिटनेस. हाय गाईज. आज डोंबिवलीचा प्रवास, बाईकचा एक्सपिरियन्स तर चुंबन होता तसं बघायला गेलो तर. कारण की त्यामुळंच ती घेतल्यावर एक्सपिरियन्स यावयासाठी नाही घेतली, आधी एक्सपिरियन्स घेतला म्हणून आता घेतले. त्यामुळे आहे किंग आहे बाईक. आणि डोंबिवलीलाच आम्ही या कारणासाठी आलो. ते छोट्या मोठ्या राईडची सवय झाली पाहिजे म्हणून इथे जरा लांब येऊया. आणि शॉप इथला मला असं म्हणजे प्रोडक्ट जेन्युइन वाटले. कारण की बरेच ठिकाणी मी बघितलं की तोच गार्ड तेच प्रोडक्ट फोडलेले होते आणि त्याचे इन्स्टावर फोटो टाकलेले. पण युजली एखादा प्रोडक्ट फोडलेला नसा, पेटी पॅक असा होतो, ह्यांच्याकडे क्लेम होतं की ते भेटतात. मी बोललो की क्वालिटीसाठी ते येऊया. सो म्हणून डोंबिवलीला आलो आहे आपण या कामासाठी. आणि त्यांचं आता सगळं तुमचं काम झालं आहे की कसं काय? आता आपला असा प्लॅन होता आजचा की क्रॅश गार्ड टाकायचं. जे खाली पिलियन जो जिथे पाय ठेवतो तिथे एक एक्सटेंडर असतो कम्फर्टसाठी, तो ठेवावा. आणि स्टँडचा जो एक्सटेंडर असतो तो लावावा. पण स्टँड एक्सटेंडर सध्या नाही आहे, तो 3-4 दिवसात येईल. आणि जो गार्ड लावला आपण त्याचा काय इश्यू झाला की थोडासा कंपनीकडून मॅन्युफॅक्चरचा इश्यू होता, तर ते त्यांनी परत पाठवून नवीन मागवले. तोही 3-4 दिवसात परत येणार आहे. तर आता फक्त फूटपॅकचं जे फूटरेस्ट असतं ते इन्स्टॉल केलं आहे. नंतर GPS माउंट इन्स्टॉल केलं आहे. तर राहिल्या गोष्टी 2च, एक गार्ड आणि स्टँड एक्सटेंडर. त्या पलीकडे जाऊन आउट ऑफ द बजेट अनप्लॅन्ड गोष्ट एक होती टॉप बॉक्स. तर ते एक ऑफरमध्ये एक भेटतं आहे. तो ॲक्च्युअल बॉक्स आहे 12,000चा आणि सेम ब्रँड सेम बॉक्स इथे भेटतो आहे 8,000ला, 4,000 कमी. आणि या बॉक्समध्ये स्पेशालिटी अशी की ॲल्युमिनियमचं तर आहे, त्यात आतमध्ये कार्पेटिंग पण 7 mm आहे, बॅक रेस्ट हे सर्व आहे. आता 8,000मध्ये तुम्हाला आसपास पण कुठं नाही भेटणार तो प्रोडक्ट. त्यामुळे त्याला बोललो की तू सेव्ह कर, मी गार्ड इन्स्टॉल करायला 3-4 दिवसात ये. माझ्या हिशोबी मी बजेट घेऊन आलो तो 10,000 अप्रॉक्स, इन्क्लुडिंग गार्ड आणि त्या बाकीच्या गोष्टी
ते 8,000पर्यंत जाणार होतं, 2,000 एक्स्ट्रा ठेवलेले. बट सध्या ज्या गोष्टी लावल्या आहेत त्याचे फक्त 3,500च झाले. कसले ते फूटचं एक्सटेंडर आणि GPS माउंट आणि ॲडव्हान्स दिलं गार्डचं 1,000, ते 3,500 झाले. आता उरलेल्या गार्डचं रिमेनिंग अमाऊंट आणि टॉप बॉक्सची ती अमाऊंट ती नेक्स्ट टाईम पे करायची. सो त्याचं किती होईल ते पुढच्या व्हिडिओमध्येच दाखवू. आणि ह्या लोकांनी हे बघा इथं कांदे पण लावले, म्हणजे कमी पडला डायरेक्ट काढ खाच काप खायचं. कापायला कशाला मुठी विषय क्लोज मुठीमध्ये. सो बदनाय पण नाही. हे बघ ना, इज्जत दे, डिझायनिंगला इज्जत आहे की नाही. हे बघ इज्जत आहे. एवढा सध्या या गोष्टी चालूच राहतील. आता जरा आम्ही खातो, हा विषय इथं थांबवतो. भेटूया आपण डिकॅथलॉनला. त्याच्या अगोदर तुम्हाला जातानाचा एखादा राईड शॉट दिसायला बघायला भेटला, आवडीने बघा. आणि या मधल्या टाईममध्ये लाईक करा, कमेंट करा. तोपर्यंत ते करेपर्यंत तुम्हाला डिकॅथलॉन भेटून जाईल. आणि हे पारसचा इंटरव्ह्यू जर असं कसं वाटलं, ब्लॉग पाहिजे इंटरव्ह्यू तर सांगा. एक सेक्शन स्पेशली त्यासाठी ठेवू. आणि हा आवडला नसेल तरी पण सांगा, माणूस पण बदलू शकतो आम्ही. काय विसरून आलेलं लागव. हे बघा डिकॅथलॉनला काय चाललंय, नॅशनल शूटर. काय घेतली शॉपिंग? एक लूप बँडचा सेट, 2 थेराबँड. काय लूप बँड आणि थेराबँडने काय करतात? ते आमचे एक सर आहेत, मैत्रे सर म्हणून. ते आम्हाला स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्टेड आहे त्यांच्याकडून की आम्हाला थेराबँड आणि लूप बँड कंपल्सरी आहे. म्हणून आजच त्यांनी आज त्यांनी आम्हाला इन्स्ट्रक्शन दिले की तुम्हाला उद्याच्या सेशनला कंपल्सरी थेराबँड आणि लूप बँड पाहिजे. म्हणून आज आम्ही तात्काळ सकाळीच उठून डिकॅथलॉनला आलो. एक वर्षापासून आम्ही रोज सांगत होतो की सर आम्ही घेतो, पण सर नाही बोलले. सर बोलले मी घेऊन देईल. मी इतकी इज्जत सरांना तुम्ही, म्हणजे लगेच एक आठवडाभरात आला तिथे घ्यायला. काय बोलणार, इज्जत आहे. घेते 1 वर्ष लावायला पण घेतला, ठीक आहे. चला निघूया. 1 eternity later. हे बघा गाडी घेऊन आता 1 महिना झाला आहे. गाडीची सर्व्हिसिंग झाली तरी आमचा अजून गार्ड काय लागला नाही. गाडी येऊन पण एक अर्धा महिना होईल. कारण की झालेलं असं की गाडीची सर्व्हिसिंग करायच्या अगोदर इथे गार्ड लावायला घेतलेला, तेव्हा जो आमचा प्रोफेशनल मेकॅनिक जो आहे साहिल, हा साहिल नाही, तर साहिलनी एक प्रॉब्लेम डिटेक्ट केलं जे होतं ऑइल लिकेजचं. तर तो बोलत होता की नॉट शुअर, बट लीक होत नाही याबाबत पण तो शुअर नाही. तर तो बोला की चेक करा. मी शोरूमला नेली, ते बोलले की लिकेज तर नाही, बट त्यांनी काम करून दिलं, सर्व्हिसिंग वगैरे केली. तर आता फायनली गाडी फर्स्ट सर्व्हिसिंग नंतर रेडी झाले. आता साहिलच्याच बिल्डिंग खाली आलो आहे. हा साईडचा एक्सटेंडर, गिअरला बुटं घातलेत, गिअर आपल्या बुटांना त्रास नको म्हणून. आणि हा झानाचा लावलेला मोबाईलचा होल्डर. अजून काय लावलं आहे? अजून काय नाही लावला. आता गार्ड लावू. फूटपॅक, हां हे फूटपॅक एक्सटेंडर मागच्या माणसाला आरामात बसायला. मडला की पालीला? पाली बेस्ट, दोन्ही करू शकतो. मडला की पालीला की लोणावळ्याला? 3-in-1 करायचं का? ये हे बघा एक फायनल लुक झालेला आहे विस्टॉमचा गार्ड लावल्यानंतर. डे टाईममध्ये तुम्हाला परत दाखवेल. पण आपल्या साहिल बाईने आणि ओमकारने खूप मदत केली आणि काही वल्लेनी पण. तर फायनल लुक तर मला एकदम खूप जास्त इम्प्रेसिव्ह वाटतोय. तुम्ही आता जस्टिस करा कमेंटमध्ये की तुम्हाला कसा वर्थ पैसा वसूल वाटतोय का. फॉर दिस व्लॉग आम्ही शॉर्टमध्ये ब्रीफ करायचा झाला तर डोंबिवलीला गेलो. बरेच नाही थोडे बहुत इक्विपमेंट घेतले. त्यानंतर बरेच दिवस झाले गार्ड यायला.
घरी येऊन पडला लावायला. आता फायनली सर्व इन्स्टॉल झालं आहे. सर्व तर नाही बोलू शकत, बऱ्याच गोष्टी बाकी आहेत त्या हळूहळू करून माझी नॅशनल जानेवारीपर्यंत संपेल तर जानेवारीपर्यंत छोट्या छोट्या ॲक्सेसरीज करून गाडीला फुल्ली लोडेड करू. आणि जसं जानेवारी संपेल फेब्रुवारीपासून पूर्ण टुरिंग लॉंग राईड स्टार्ट करू. तर तोपर्यंत एक शॉर्ट राईड झाली तर 100% मी करेनच. तर तोपर्यंत सपोर्ट करत राहा. धन्यवाद. लव यू ऑल. बाय बाय. टेक केअर. गुड नाईट. तुला हेल्मेट कसं वाटलं? घेण्यासारखं आहे, चांगला आहे. भारी ना. स्टोर वगैरे जबरदस्त आहे. स्टोर बद्दल काही विषय नाही. आपण दुसऱ्या कस्टमरला विचारूया कशी वाटली तुला बॅग वगैरे. बॅग कशी वाटली?